ज्ञानोबांचा आणि तुकोबांचा तोच माझा वंश आहे. संत ज्ञानोबांचा आणि तुकोबांचा तोच माझा वंश आहे. माझ्याही रक्तामध्ये थोडा ईश्वराचा अंश आहे. माझ्याही रक्तामध्ये थोडा ईश्वराचा अंश आहे. या काव्यपंक्ती ज्यांना तंतोतंत लागू होतात असे ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणारे, ज्यांनी आपल्याकडील विद्या निस्वार्थ अर्पण करून अनेक विधिज्ञ न्यायाधीश घडवले, आपल्या सर्वांच्या आयुष्याचा, जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या माननीय ॲडव्होकेट श्री डॉक्टर सुधाकरजी आव्हाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आदरणीय न्यायमूर्ती, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे आजी आणि माजी पदाधिकारी, अहमदनगर जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ऐतिहासिक क्षणी मला इथे उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल आमचे सन्मित्र ॲडव्होकेट गुगडे सरांचा मी प्रथम आभार व्यक्त करतो. अहमदनगर न्यायालयाला 200 वर्ष झाल्याबद्दल हा जो ऐतिहासिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी प्रथम वकील संघाचं अभिनंदन करतो. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी मला इथे उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दलही मी त्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयपी. खरं तर हा माझा जन्मजिल्हा, माझं मूळ गाव. मित्रांनो, मला 2 गोष्टी शेअर करायच्या, तर मग मी आजच्या कार्यक्रमाकडे येतो. मला एक गोष्ट आठवते, ती 50-51 वर्षापूर्वीची, जेव्हा मी माझं शालेय शिक्षण तसं माझ्या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. पुढचं शिक्षण मात्र माझं अहमदनगरला झालं. मी 4 वर्ष इथे होतो आणि मी नेमका कोर्ट गल्लीच्या जवळ घुमरे गल्ली नावाची तेव्हा एक गल्ली होती किंवा आता आहे असेल, त्या घुमरी गल्लीमध्ये मी भाड्यानं राहत होतो. अर्ध्या चड्डीमध्ये दादा चौधरी विद्यालय नंबर 2ला सायकलवरती जाताना जेव्हा टांग्यातून जाणारे ज्येष्ठ वकील मी पाहायचो तेव्हा मला असं वाटायचं की रे, असं वकील आपण व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात ती वकील होण्याची उर्मी मला नंतर माझ्या मोठ्या बंधूंच्याकडून मिळाली, पण पहिल्यांदा बाल्यावस्थेमध्ये असताना, शाळेत असताना, हायस्कूलमध्ये असताना मला ती उर्मी खरं त्या कोर्ट गल्लीत येणाऱ्या त्या ज्येष्ठ वकिलांच्याकडनं मिळाली, याची मला प्रथम कबुली दिली पाहिजे. आपण मगाशी गुगळे सरांनी ते विस्तृतपणे सांगितलं, आमचा नगर जिल्हा, आपला नगर जिल्हा कसा प्रागतिक प्रोग्रेसिव्ह आहे. सहकार असेल, सहकाराची चळवळ असेल, शुगर फॅक्टरी असतील, स्वातंत्र्याचा काळ असेल, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर कायदा शिक्षण असेल, याच्यामध्ये अनेक मोठी माणसं नगर जिल्ह्यात होऊन गेली. मला अलीकडच्या काळातला प्रसंग आठवतो, जेव्हा मी नुकताच वकील झालेलो होतो. मला 2 व्यक्तींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, त्यात स्वार्थही आहे आणि खरं सांगणं पण आहे. एक तर आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र बॅरिस्टर रामराव अधिक. मित्रांनो, आज आपल्याला ह्या बार काउन्सिलमुळे महाराष्ट्र कळाला, ह्या लोकांच्यामुळे आपल्याला बार काउन्सिल किती जवळची गोष्ट आहे हे समजलं. बार काउन्सिलचे चेअरमन आणि इतके डझनभर प्रतिनिधी आपल्याला भेटतात हे कळालं. एकमेव माणूस होता, त्यांनी ग्रामीण भाग बार काउन्सिलमध्ये नेला होता. जेव्हा रामराव अधिक बार काउन्सिलमध्ये गेले आणि ते तिथं जर का तुम्ही ते ऑफिसमध्ये पाहिलं, 4-5 वर्षे सलग चेअरमन होते. म्हणजे थोडक्यात शहरी लोकांच्या हातात असलेली बार काउन्सिल ग्रामीण भागाच्या हातात आणण्याचं काम तेव्हा रामराव अधिक साहेबांनी केलेलं होतं. ग्रामीण भागाच्या ॲग्रो बेस्ड वकिलांना मोठ्या शहरामध्ये जाऊन, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाऊन हे जे मिळण्याचं श्रम घेतलेत ते सगळं श्रेय अधिक साहेबांना जातं. त्यानंतर आपल्याच जिल्ह्याचे भूमिपुत्र किंवा पुत्र आणि आमचे ज्येष्ठ बंधू, त्यांनी कायदा शिक्षणामध्ये एक वेगळी क्रांती घडवून आणली आणि ते कायदा शिक्षण ग्रामीण भागात नेऊन गेलं. अशा 2 व्यक्तीचा निर्देश केल्याशिवाय मला खरंच पुढे जाता येत नाही. यानंतर आपण पाहिलं की मी
हळूहळू मागे बसलेलो होतो, सगळ्यात मागे. तिथून येत 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 इथपर्यंत आलो आणि एक दिवस इथे पण मित्रांनो यायला संधी मिळाली 25 वर्षापूर्वी. 1998-2002च्या ह्या जेव्हा बार काउन्सिलच्या निवडणुका झाल्या तेव्हा मी आणि आपल्या जिल्ह्याचे दुसरे सुपुत्र बच्चूभाई आठरे पाटील आम्ही बरोबरच बार काउन्सिलमध्ये निवडून आलो. आज दिसले नाही इथे ते, परंतु आम्ही दोघं एकाच वेळेस निवडून आलेलो होतो. आणि परिस्थिती अशी की मला असं वाटतं मुंबई पुणे सोडलं तर नगर जिल्ह्या इतकं बार काउन्सिलमध्ये प्रतिनिधित्व दुसऱ्या जिल्ह्याला जयंतराव कोणालाही मिळत नाही. बहुतेक ते ह्या जिल्ह्याचा 3रा नंबर लागतो. आणि जेव्हा एकाच तालुक्यातले ते आणि मी एकाच तालुक्यातले एकाच जिल्ह्यातले आणि बार काउन्सिलमध्ये निवडून गेलेलो होतो तेव्हा आम्हाला सुदैवाने एका मागोमाग एक असं अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. बार काउन्सिलमध्ये आमच्यावर खूप टीका झाली 25 वर्षापूर्वी. अरे अख्खा महाराष्ट्र पडलाय आणि तुम्ही एकाच जिल्ह्यातले एकाच तालुक्यातले आणि शेजारच्या 2 गावातले, त्याच्या माझ्या गावामध्ये बच्चूबाईंच्या एक 4-5 किलोमीटरचं अंतर असेल. आणि मग त्यांनी सांगितली, टीका झाली, परंतु दोघांचाही क्लेम व्हॅलिड होता. आणि तिथे फार मोठं राजकारण असतं हे मी काय तुम्हाला सांगायला नको. त्यात आम्ही कसे तरी यशस्वी झालो आणि शेवटी आम्ही दोघंही चेअरमन झालो. अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्याला वेगवेगळं प्रतिनिधित्व मिळत असतं. हे सगळं एकीकडे घडत असताना मित्रांनो या पार्श्वभूमीवरती मला एक छोटीशी गोष्ट शेअर करायला आवडेल. आम्ही जेव्हा बार काउन्सिलमध्ये होतो आधीचेही आमच्यापेक्षा ज्येष्ठ ऊर्ध्वही होते त्यावेळेस बार काउन्सिलचा रोल वेगळा होता. आताच्या बार काउन्सिलचा फार वेगळा आहे. विशेषत्वाने ही जी मंडळी आलीत गेल्या एक 15-20 वर्षापासून बार काउन्सिलचा रोल पूर्णपणे बदललेला आहे. यांनी विशेषत्वानं ग्रामीण भागातील ज्युनियर वकिलांना कसं ज्ञान मिळेल यासाठी बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्रॅम, कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्रॅम हे सुरू केलं. काय फायदा झाला? यांच्या संमतीनं किंवा यांच्या आग्रहाखातर मी कमीत कमी एक 50-60 ठिकाणी तरी त्या कार्यक्रमाला किंवा भाषणासाठी गेलो असेल. तुम्हाला खरोखर सांगतो, शहरी लोक कमी म्हणजे मोठ्या शहरातले लोक कमी आणि ग्रामीण भागातील नवोदित वकील जास्त. त्यांना वेगवेगळे तत्कालिक विषय आणि नवीन आलेले न्याय निर्णय सांगण्याचं काम ह्या बार काउन्सिलनं सुरू केलं आहे. म्हणून खरं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. माझं कुटुंबीय तर यांच्यासाठी उत्तरदायित्व आहेच. या काउन्सिलनं आमच्या कुटुंबावरती फार मोठा उपकार केला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जेव्हा माझे मोठे बंधू करोनाच्या काळात गेले त्यानंतर यांनी जी बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्रॅम किंवा ब्लेप हा कार्यक्रम सुरू केला तेव्हा तो ह्यांनी सुरू केलेला होता. त्यांच्या नावानं हा कार्यक्रम यांनी सुरू केल्याबद्दलही मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. खरं पाहता अलीकडे आपण पाहतो सिनियर काउन्सिल होतात, सिनियर ॲडव्होकेट होतात. ही मक्तेदारी फक्त आत्तापर्यंत मुंबई शहराची समजली जायची. जेव्हा ही मुंबई शहराची मक्तेदारी मोडून काढण्याचं काम ह्या मंडळींनी सुरू केलं आणि ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये असलेल्या तरतुदीचा वेगळा अर्थ यांनी काढायला सुरुवात केली आणि त्या तरतुदीच्या आधारे यांनी त्या प्रकारे सूचना करायला सुरुवात केली, त्यांच्याकडे आपले अहवाल पाठवायला सुरुवात केली आणि ग्रामीण भागातील जिल्ह्याच्या ठिकाणच्या तालुक्याच्या ठिकाणच्या वकिलांना सुद्धा सिनियर ॲडव्होकेट नेमावं असं ह्यांच्याकडून सुचवण्यात आलं. आणि नुकत्याच आलेल्या यादीमध्ये याचं आपल्याला दर्शन होत असतं. म्हणजे थोडक्यात यांनी विविध प्रकारे बार काउन्सिलमध्ये ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ही गोष्ट केली. या मंडळीने केलेली एक सगळ्यात शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण आपण बऱ्याच लोकांचं आणखी माननीय न्यायमूर्तींचं ऐकायचं आहे. यांनी नुकतेच बघा सिव्हिल प्रॅक्टिस आणि क्रिमिनल प्रॅक्टिसची पुस्तकं लिहिली आणि त्यासाठी ते जे 2 व्हॉल्यूम होते, एक सिव्हिल व्हॉल्यूम हा आदरणीय बॅरिस्टर रामराव अधिकांच्यासाठी समर्पण केला आणि तो क्रिमिनलचा जो व्हॉल्यूम होता तो पुण्याचे इव्हन महाराष्ट्राचे ज्येष्ठ फौजदारी वकील निष्णात वकील विजयराव मोहिते सरांच्यासाठी त्यांनी तो सादर केलेला आहे. अशा रीतीनं यांची शिक्षण, सामाजिक आणि इतर चळवळीकडे बार काउन्सिल ज्या प्रगल्भतेने पाहत आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, माझा जन्माचा किंवा माझं मूळ गाव असल्यामुळे, माझं शिक्षण इथे झालेलं असल्यामुळे मी तुमच्यातलाच एक आहे. मात्र जेव्हा मी पुण्याला गेलो प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर कॉलेजसाठी, तेव्हा नवीनच इथून पास झालेलो आणि तुम्हाला माहिती आहे बाहेरचे लोक आपल्याला नगरी म्हणून नेहमी हिनवत असतात. तिथं गेलो तरी आमच्या तोंडातून जरी शिकलो, इंग्लिश मिडियमला गेलो, अमुक झालं तमुक झालो, शाळेत पहिला आलो दादा चौधरीमध्ये, तरी आमच्या तोंडातनं लई असा शब्द नेहमी यायचा.
तो आला रे आला की पुणेरी लोक आम्हाला लगेचच नगरी म्हणून हिनवायचे. सुदैवानं त्याच पुण्यामध्ये काहीतरी शिक्षणाच्या कार्यात आपल्याला पुढाकार घेता आला, याबद्दलही वेगळा आनंद आहे. पण एक तुम्हाला सांगतो, नगरची माती वेगळी आहे, नगरचं पाणी वेगळं आहे. जिथं जाईल तिथे आपलं वर्चस्व सिद्ध करतो. नमस्कार. धन्यवाद सर. असं म्हटलं जातं की स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला निरंतरतेचा ध्यास लागतो. यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना यशाचे आवरण येण्यासाठी आपल्यासारख्यांचे आशीर्वाद लागतात, आपल्यासारख्यांचे आशीर्वाद लागतात. अतिशय सुरेख शब्दात सरांनी जसं ऐतिहासिक 200 वर्षपूर्तीचा आपला कार्यक्रम आहे, तसंच आव्हाड सरांनी त्यांच्या भूतकाळातील आठवणी आपल्यासोबत शेअर केल्या आणि त्यांनी अतिशय सुंदर असं आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल मी सरांचे मनापासून धन्यवाद देते.